नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. शिमला मिरची ज्या वेळेस फूल लागायला सुरुवात होते, थोडक्यात व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. शिमला मिरचीमध्ये फुल सेटिंग होताना फुलांचं ड्रॉपिंग होणं, ब्लॅक थ्रिप्सचं आगमन होणं आणि त्यामुळे उत्पादनात घट येते. अशा वेळेस आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, आपण साधारणतः 31-32 दिवसाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी फुलं लागायला सुरुवात झाली. हे फुलं तुम्ही बघतायत, हे बघा. खाली सेटिंग चालू झालंय, फुटवा येतोय. अशा पद्धतीने खालून फुटवा पण येतोय, फुलांची संख्या दिसते. कुठंतरी सेटिंग व्हायला 31-32 दिवसाला सुरुवात होते. मग अशा वेळेस फुलं येतायत, फुलांची संख्या देखील कमी असते. त्याचप्रमाणे फुलं येऊन ड्रॉपिंग होतं, फुल पिवळं पडतं, खाली गळून जातं आणि त्याच दरम्यान फुलामध्ये येणारा ब्लॅक थ्रिप्स आपल्यासाठी खूप मोठा त्या ठिकाणी अडचणीचा ठरतो. मग अशा वेळेस आपण कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणीचं नियोजन असेल, ते ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. शांताराम बाळू कडाळे, राहणार राहणार वाडगाव, तालुका तालुका जिल्हा नाशिक. नाशिक. मोबाईल नंबर 96 370 46 552. 96 370 46 552. तुम्ही किती दिवसापासून डॉक्टर किसानला ओळखता? मी गेल्या 2 वर्षापासून 2 म्हणजे वर्ष. मागच्या वर्षी आणि या वर्षी. बरं, मागच्या वर्षी प्लॉट रजिस्टर हो. केलं होतं का? आणि या वर्षी का केला परत? म्हणजे मागच्या वर्षी रजिस्टर केला आणि मला तुमचे जी शेलूड हा. आहे ते शेलूड मध्ये पण किमतीचा तफावत चांगला भेटला, खर्च कमी खर्च झाला, कमी झाला आणि मालाने ॲव्हरेज पण चांगला दिला. त्यामुळे या वर्षी त्यामुळे register. मग ह्या वर्षी पण लागवड केला आणि लगेच तुम्हाला Register रजिस्टर केलं. करून घेतला. आणि एकंदरीत काय वाटलं, म्हणजे गेल्या वर्षी खूप चांगले रिझल्ट आले, या वर्षी तुम्हाला हो. पहिल्या 30-31 दिवसात काय वाटतंय? हो, खूप चांगले रिझल्ट आहे. नक्की. हो. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना पण हेच सांगेल का आपल्याला जर उत्पन्नाची हमी पाहिजे असेल तर आपण पण डॉक्टर किसान सारख्या याला जोडून माणसांना जोडून आणि आपण आपलं उत्पन्न जितक्या पटीनं डबल करता येईल तितक्या पटीनं आपण ते प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांचा पण तोच उद्देश आहे का उत्पन्न शेतकऱ्याचं वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे. नक्कीच. आणि खर्च कमी झाला तर आपल्याला जे उत्पन्न भेटायचं ते नक्कीच मिळणार. नक्कीच मिळणार. आणि बाजारभाव थोडाफार कमी राहिला तरी नफा आपल्या हो. खिशात थोडाफार आता तरी मागच्या येतो. वर्षी नाही का आपला प्लॉट झाला चालू, पण त्यावेळेस मार्केट डाऊन झालं, पावसाचं पण खूप वातावरण हो, लवकर हो. चालू झालं. म्हणजे पहिल्या थोड्यापासूनच पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला, अवकाळी पाऊस मे हो. मधला. तरी आम्ही म्हणजे ह्या 30 गुंठ्याच्या क्षेत्राला आहे ना, एका तोड्याला 250 पावणे 300 झाडी अरे वा, पण अभिनंदन करतो. काढले. 30 गुंठ्याच्या क्षेत्रात हो. 250-300 कॅरेट काढले तुम्ही. हो. आणि एकंदरीत काय म्हणजे बेनिफिट झाला का? अवकाळी पाऊस येऊन पण तुम्हाला फायदा झाला का? तोट्यात गेले? नाही, तोट्यात नाही, पण जो खर्च झाला होता तो खर्च वसूल झाला नक्कीच. वसूल झाला. हो. म्हणजे इतरांच्या तुलनेत जे प्लॉट उद्ध्वस्त होऊन गेले, हो. तुमचा देखील त्या मार्गावर होता, हो, पण हो, हो. अवकाळी पावसात तुम्ही किमान लावलेला खर्च तुमच्या लावलेला ताब्यात खर्च वसूल झाला आमचा. वसूल झाला. हो. आणि लागवड पण मागच्या वर्षी लेट झाला होता. लेट झाला होता. हो. म्हणजे एप्रिलच्या मला वाटतं 20 तारखेच्या नंतर लावला होता. बरोबर. आणि जो मेचा पाऊस चालू झाला, मेचा plot पाऊस सुरू झाला झाला. आणि पाणी चालू झाला. बरोबर. यावर्षी आपण थोडी लवकर हो, लागवड लवकर केली. लागवड घेतली यावेळेस. अजून 15 दिवसात 20 दिवसात प्लॉट सुरू होईल. हो, 15 दिवस. काय वाटतं तुम्हाला? चांगला रिझल्ट आहे. म्हणजे खरोखर मला एकच वाक्यात विचारायचंय, की तुम्ही माझ्यापेक्षाही चांगलं त्या ठिकाणी सांगितलं गेलं तुमच्याकडून, की डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यामुळं उत्पादन खर्च कमी राहिला. 30 गुंठ्यामध्ये 250-300 कॅरेटचा तोडा झाला, पण अवकाळी पावसापुढं तुम्ही काही करू शकले नाही. पण त्याच्यात एक फायदा झाला का खर्च कमी असल्यामुळे तुम्ही तोट्यात गेले नाही. बरोबर ना? बरोबर. नक्कीच शेतकरी बांधवांनो, असे फुलं लागत असताना, या ना पुढे या ना. हे बघा, आता हे फुलं जे लागतायत, हे आपण बघतोय, हे फुलांची संख्या बघतोय. इथं आपल्याला काय करायचंय, हे फुलं लागताना पिवळं पडू नये, ड्रॉपिंग होऊ नये म्हणून काय फवारणी करायची? त्याचप्रमाणे पेरातील अंतर कमी ठेवून फुलामधला ब्लॅक थ्रिप्स आपल्याला त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही. मग अन्नद्रव्य व्यवस्थापन या दरम्यान काय करायचं, आपल्याला जमिनीतून आपल्याला द्यायचंय एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20 आणि 500 ग्रॅम बोरान या स्टेजला. तुमचं ऍप्लिकेशन शेड्यूल मध्ये आला असेल तुम्हाला? नाही, या अजून शेड्यूलमध्ये नाही, पुढच्या शेड्यूल मध्ये येईल. आता शेड्यूल कधी संपणार आहे तुमचं? बघा बरं मोबाईल मध्ये. एक मिनिट. तर एकरी आपण त्या ठिकाणी या स्टेजला 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम तारखेला. बोरान 3 तारखेला ना? हं. बरोबर. तर मित्रांनो, या स्टेजला आपल्याला द्यायचं एकरी 1 लिटर. याच्या म्हणजे 3-4 दिवसा अगोदर किंवा 3-4 दिवसानंतर तुम्ही ते ऍप्लिकेशन देऊ शकतात. आणि त्याच दरम्यान चांगलं सेटिंग मिळवण्यासाठी तुम्हाला हे असं आहे बघा, खाली जे सेटिंग सुरू आहे, हे जे सेटिंग होतंय, ही मिरची तुम्हाला दिसते, सेटिंग होतंय, वरती हे फुलं दिसत आहेत. याचं कुठंही ड्रॉपिंग झालं नाही पाहिजे. या फुलामध्ये कुठल्याही प्रकारे ब्लॅक थ्रिप्स नसला पाहिजे. बघा,
बऱ्याचशा ठिकाणी ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे. इथं अजूनही नाही हाय मॉलिक्युलचा स्प्रे आलेला नाही, पण या दरम्यान जसं सेटिंग सुरू होईल त्यावेळेस 200 लिटरला त्या ठिकाणी टॉल्फिन प्रायरेड हा जो कंटेन आहे, मग यमराज असेल, किफन नावाने असेल, वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी आहे, ते घ्यायचे 200 लिटरला 400 मिली. त्याच्यासोबत बायोडी 303 250 मिली आणि त्याच्यासोबत चांगलं सीवीड डायरेक्टर 500 मिली असा एक स्प्रे या दरम्यान तुम्ही करून घ्या. तुम्ही दिलंय जमिनीमधून आता एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060 500 ग्रॅम बोरान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करताय सेटिंग सुरू होताना. यमराज असेल, किफन असेल, जे मी तुम्हाला सांगितलं की टॉल्फिन पारेट जो कंटेन आहे 15% इसी फॉर्म्युलेशनमध्ये, ते घ्यायचे तुम्हाला 300 ते 400 मिली. त्याच्यासोबत बायोडी 303 250 मिली, त्याच्यासोबत डायरेक्टर 500 मिली. 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर या फुलांचं अजून आगमन कसं होईल आणि सेटिंग चांगलं कसं होईल त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची आहे. सक्षम तुम्हाला घ्यायचंय त्या ठिकाणी ग्रोस्टार कंपनीचं जे 4 स्ट्रोक लाखो शेतकऱ्यांनी वापरलं त्याच कंपनीचं सक्षम तुम्हाला. आता इथं परत तुमच्या डोक्यात येईल की हा बाबा काहीतरी कंपन्यांचं प्रमोशन करतो. हात जोडून सांगतो की कुठल्याही कंपनीचं प्रमोशन आतापर्यंत केलं नाही. जीव गेला तरी शेतकऱ्यासाठी कुठल्याही कंपनीकडून पैसे खाऊन प्रमोशन करणार नाही. माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाचं सिमला असेल, टोमॅटो असेल, साधी मिरची असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, या प्रत्येक पिकामध्ये घेतलेलं डेमोन्स्ट्रेशन आलेला रिझल्ट मला कुठल्याही कंपनी त्यांच्याशी काही घेणं नाही, काही घेणं देणं नाही. त्यांची पार्टी नको, त्यांचं घड्याळ नको, कुठलंही बक्षीस नको, पण त्यांच्याकडून शेतकऱ्याला जर रिझल्ट मिळत असेल तर मी हिमतीने त्या ठिकाणी सांगू इच्छितो की ते प्रोडक्ट मी शेतकऱ्याला सांगणार की बाबा हे वापर. म्हणून जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी 13-045 500 ग्रॅम, सक्षम 500 मिली, बोरान 150 ग्रॅम आणि त्याच्यात रोको नावाचं बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात 200 ग्रॅम. ही फवारणी झाली. आता परत 2 दिवस जाऊ द्या, परत कीटकनाशकची फवारणी तुम्हाला करायची. आता सुपारीच्या आकाराचे फळं प्रत्येक झाडावर 4-4, 5-5, 10-10 दिसायला लागले. परत एकदा कीटकनाशकचा स्प्रे करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू असेल, करपा असेल, या तिन्ही रोगांचं आणि त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल, व्हाईट फ्लाय ज्याला आपण म्हणतो, येलो थ्रिप्स असेल, पिवळा थ्रिप्स असेल, त्याचप्रमाणे रेड माइट्स असेल, या सगळ्या सकिंग पेजच्या विरोधात काम करण्यासाठी मिराविस ड्यू त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय 100 मिली किंवा ओरंडीस अल्ट्रा 200 मिली आणि त्याच्यासोबत सिमोडिस 200 मिली. आता आपण 3 फवारण्या तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर मात्र आता फळ आलंय तुमचं लिंबू आकारामध्ये. मित्रांनो बघा, फळ आलंय लिंबू आकारामध्ये. इथं दाखवायला नाहीये, काही प्लॉटमध्ये मी तुम्हाला दाखवलं, पण जेव्हा प्लॉट 45 दिवसाचा होईल तिथं मात्र एक महत्वाची स्लरी या सिमलासाठी तुम्हाला सांगतो. जिथं तुमचं डंप ऑफ किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव येतो, ज्यावेळेस प्लॉट सुरू व्हायला येतो 8 दिवस, तिथं मर रोगाचा प्रादुर्भाव येतो. तिथं फळाची किपिंग क्वालिटी मिळत नाही, फळाला वजन मिळत नाही. मग तिथं वेगळी स्लरी कोणती वापरायची? आज पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, गेल्या 2 वर्षापासून प्रॅक्टिस केली, रिझल्ट आल्यानंतर तुमच्यापर्यंत आजची पहिली स्लरी असेल सिमला मिरची आणि टोमॅटोसाठी, की ज्या वेळेस प्लॉट सुरू व्हायला येतोय, मर रोगाचा प्रादुर्भाव होतोय, फळाचा आकार वाढत नाही, फळ जागेवर थांबलं जातं, फळाला वजन मिळत नाही, त्यावेळेस एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. आता तुम्ही म्हणाल परत एकदा आला 4 स्ट्रोकवर. 4 स्ट्रोक घ्यायचं 5 लिटर. SSP सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी 50 किलो. आता इथं बदल काय करायचा आहे नीट लक्षात घ्या. सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी वेगळी भिजत टाकायची 5 लिटर, 4 स्ट्रोक वेगळं घ्यायचंय, गुळ 4 किलो वेगळा घ्यायचंय आणि त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचा 1 किलो ट्रायको ज्याला आपण म्हणतो ट्रायकोड्रामा 1 किलो पावडर फॉर्म मध्ये, ॲग्नॉर तुम्ही घेऊ शकतात 1 किलो. हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं. यांनी काय होईल, बुरशीजन्य रोगांचा जमिनीतून प्रादुर्भाव कमी होईल. त्याचप्रमाणे फळाचं वजन वाढेल, फळाची चकाकी वाढेल, फळाचं वजन वाढेल, फळाचा आकार वाढेल. हा फायदा तुम्हाला या स्लरीमुळे मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पुढची फवारणी परत एकदा कीटकनाशकची घेत असताना नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला काय करायचंय, स्लेअर प्रो घ्यायचंय तुम्हाला 300 ते 400 मिली. त्याच्यासोबत स्लेअर प्रो थायमॉक्झॉन ज्याला आपण म्हणतो 30%, ते घ्यायचंय तुम्हाला 400 मिली स्लेअर प्रो आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय फक्त आणि फक्त 100 मिली नुवान. जर मिळत असेल तर नुवान 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि त्याच दरम्यान वरतून फवारणी करत असताना परत एकदा तुम्हाला सांगतो, खूप महत्वाची फवारणी, फळाचा लवचिकपणा तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे, फळाचं लष्टर चांगलं ठेवायचं आहे. तिथं तुम्हाला 200 लिटरला वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा आहे. खडाळे साहेब, एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे. इतकं सुंदर चांगलं सेटिंग होताना आपण बघतोय, दादा ये रे इकडं, हे बघा याशी 3-3 फळं सेटिंग होत आहे, वरती 2 फुलं आहे. मग या स्टेजला आपण खालून
हॅपी न्यूज वगैरे देतो, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही गेल्या वर्षी शेड्यूल फॉलो केलेलं आहे, यावर्षी करतायत. कारण जो विश्वास जी रिझल्ट तुम्हाला आले म्हणून यावर्षी प्लॉट हो. रजिस्टर केला. मला एका वाक्यात तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, खरंच डॉक्टर किसानचं YouTubeला पाहिलेला व्हिडिओ आणि प्रत्यक्षात केलेलं काम यामध्ये तथ्य आहे का, खरं आहे का? खरंय. नक्की नक्कीच. शपथ. शपथ एकदम. नक्की शेतकरी बांधवांनो, हे जाणून घेण्याचं कारण एकच आहे, की बहुसंख्य मार्गदर्शक मार्केटमध्ये डॉक्टर किसानपेक्षाही चांगले काम करणारे आहेत. परंतु डॉक्टर किसानचं जे काम आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल, वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करत असताना शेतकऱ्यापर्यंत ते कसं पोहोचवता येईल, म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.